नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, LLB 3 इयरचा कोर्स तसेच LLB 5 इयरचा कोर्स या कोर्सेसला जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्या अगोदर तुम्हाला एक CET द्यावी लागत असते. CET म्हणजेच त्याला आपण कॉमन एंट्रन्स टेस्ट म्हणत असतो. त्या टेस्टमध्ये जे काही तुम्हाला मार्क्स पडतील तर त्या मार्क्सच्या बेसिसवर तुमचं पुढची ॲडमिशन प्रोसेस असते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही LLB 3 इयरचा कोर्सेस तसेच 5 इयरचा कोर्सेस याचे तुम्ही फॉर्म फिल केलेले असतील. तर मग बघा, त्या फॉर्ममध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी चुका केल्या होत्या. त्यामध्ये तुमचं नाव चुकलेलं असेल किंवा डेट ऑफ बर्थ चुकलेली असेल किंवा इतर काही गोष्टींमध्ये तुमच्याकडून मिस्टेक झालेल्या होत्या. तर त्यानंतर मग विद्यार्थ्यांनी CET सेलच्या ऑफिसला भेट देऊन किंवा कॉल करून किंवा ईमेल करून किंवा पोस्टाद्वारे संपर्क करून किंवा पालकांनी संपर्क करून त्यांना रिक्वेस्ट केली होती की आम्हाला आमचं जे मिस्टेक झालेले आहे तर त्या एडिट करण्यासाठी आम्हाला एक मुदत द्या किंवा एडिट करण्यासाठी काही म्हणजेच फॉर्म एडिट करण्यासाठी आपल्याला एक लिंक किंवा एक आपल्याला टाईम पिरियड देण्यासाठी त्यांनी रिक्वेस्ट केली होती. तर त्यानंतर मग CET सेलना आपला विचार करून त्यांनी आपल्याला फॉर्म एडिट करण्यासाठी आपल्याला एक डेट दिलेली आहे. तर त्या इम्पॉर्टंट डेटमध्ये आपल्याला आपला जो फॉर्म आहे ज्या विद्यार्थ्यांचा चुकलेला आहे त्यांनी एडिट करून घ्यायचा आहे. तर त्याविषयी जी नोटीस आलेली आहे तर ती आता नोटीस आपण बघणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, एडिट फॅसिलिटी टू द कॅन्डिडेट रजिस्टर्ड फॉर द LLB 3 इयर अँड LLB 5 इयर CET 2025. तर बघा, जे दोन्ही कोर्सेस, काहींनी LLB 3 इयरचा कोर्सेसचा फॉर्म फिल केलेला असेल, काही विद्यार्थ्यांनी LLB 5 इयरचा. 3 इयरचा जो ग्रॅज्युएशन बेसो आणि LLB 5 जो आहे तर तो 12वी बेसो असतो. तर बघा काय सांगितलेलं आहे, कॅन्डिडेट हॅव कम्प्लिटेड द रजिस्ट्रेशन अँड फिल द CET ॲप्लिकेशन फॉर्म कम्प्लिटली फॉर द कोर्स LLB 3 इयर अँड 5 इयर अँड हॅव पेड द रजिस्ट्रेशन फी ॲज पर शेड्यूल्स. बघा, तर ज्या विद्यार्थ्यांनी व्यवस्थित फॉर्म फिल केलेला असेल LLB 3 इयरचा आणि LLB 5 इयरचा, त्यांसाठी ही फॅसिलिटी असणार आहे. म्हणजे तुम्ही संपूर्ण प्रोसेस केली होती त्या विद्यार्थ्यांसाठी ही लिंक जी आहे तर ती ॲक्टिव्ह असणार आहे. हावेवर इट इज द ऑब्झर्व फ्रॉम द ईमेल्स रिसीव्ह फ्रॉम द कॅन्डिडेट्स दॅट फ्यू कॅन्डिडेट्स हॅव मेड व्हेरियस टाईप्स ऑफ मायनॉर मिस्टेक व्हाईल फिलिंग द ॲप्लिकेशन फॉर्म अँड हॅविंग रिक्वेस्ट दिस ऑफिस टू करेक्ट द डिटेल्स विजिटिंग द ऑफिस. बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी सांगितलेलं आहे खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी त्याची रिक्वेस्ट केलेली होती, त्यांच्या पालकांनी रिक्वेस्ट केलेली होती. तर त्यानंतर बघा, त्यांनी अकॉर्डिंग टू कन्सिडरिंग द रिक्वेस्ट ऑफ द सेड कॅन्डिडेट्स द कॅन्डिडेट्स आर बिंग गिवन अ ऑपॉर्च्युनिटी टू चेंज डिटेल्स मेन्शन बिलो इन द ॲप्लिकेशन फॉर्म. मग तुम्हाला कोणकोणते बदल करण्यात म्हणजे तुम्हाला चेंजेस करता येणार आहे. तर बघा, तुमचं जर नाव चुकलेलं असेल, तुमच्या नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक असेल तर ते चेंज करता येणार आहे. त्यानंतर डेट ऑफ बर्थ असेल ते चेंज करता येणार आहे. त्यानंतर तुमचा फोटोग्राफ जो आहे तर तो ब्लर झालेला असेल किंवा क्लिअर नसन आलेला तो पण तुम्हाला चेंज करता येईल. तसेच सिग्नेचर असेल किंवा जेंडर चुकून मेलचं फिमेल, फिमेलचं मेल असं काही झालेलं असेल तर ते पण तुम्हाला चेंज करता येणार आहे किंवा एडिट करता येणार आहे. It is also observed that some candidates have registered for above mentioned CET examination, but their application form is incomplete until 27 March 2025. Such candidates are allowed to complete the application form and allow paying the CET registration fee. The period of making above changes and paying registration fee is between 1 एप्रिल 2025 ते 3 एप्रिल 2025. During this period, candidates should correct their details as mentioned above in the application form through their own login. बघा विद्यार्थी मित्रांनो, 1 एप्रिल 2025 म्हणजे उद्यापासून तर म्हणजे 1 एप्रिल 2025 ते 3 एप्रिल 2025 या दरम्यान तुम्हाला फॉर्म जो आहे तर तो फॉर्म एडिट करता येणार आहे. वरती दिलेले जे सांगितलेलं आहे कॅन्डिडेट नेम असेल, डेट ऑफ बर्थ, फोटोग्राफ, सिग्नेचर अँड जेंडर यामध्येच तुम्हाला फक्त चेंजेस करता येणार आहे. The registration link for new candidates is closed on 27 मार्च 2025. Candidate to take note this. बघा विद्यार्थी मित्रांनो, या नोटीसचं सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. ज्यांना एडिट करायचं आहे त्यांनी 1 एप्रिल ते 3 एप्रिल या दरम्यान तुम्हाला फॉर्म एडिट करता येणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण CET सेलमार्फत जी नोटीस आलेली होती एडिट फॅसिलिटी फॉर LLB 5 इयरचा कोर्सेसवाले विद्यार्थी असतील किंवा LLB 3 इयरचा कोर्सेसवाले विद्यार्थी असतील तर त्यांसाठी नोटीस होती.
तर बघा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ही माहिती घेतलेली आहे. जे विद्यार्थ्यांना फॉर्म एडिट करायचा असेल त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही सूचना पाठवा किंवा हा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता. आणि जे विद्यार्थी आपल्या चॅनल नवीन असतील तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ तसेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात नवीन अशा का व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.